भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून मी संपदा स्वागत करते आणि राशी चक्रकार शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करते. आपण नक्षत्रांची संपूर्ण माहिती मिळवली, 12 राशींचा पुन्हा अभ्यास झाला या नक्षत्रांच्या अनुषंगाने, आणि असं लक्षात आलं की प्रत्येक नक्षत्राचं स्वतःचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, तसे स्वभाव आहेत. मग तरी सुद्धा तुमच्या मनात जे प्रश्न उरलेत ते प्रश्न घेऊन मी इथे हजर झाले. ईमेलद्वारे मिळालेले हे प्रश्न आहेत. सुरुवात करूया आपण कार्यक्रमाला. पहिला प्रश्न विचारते, मूळ नक्षत्र आणि अश्लेषा नक्षत्र याची शांती का करावी आणि ती शांती करण्यात काही वेगळेपण असतं का दोन्हीच्या ह्याच्यात? नक्षत्रावर बोलताना मी स्पष्ट सांगितलंय की नक्षत्र म्हणजे तारकांचा समूह. त्या ताऱ्यांचे जे काही परत आहे, त्यांच्या व्हायब्रेशन्स आहेत, लहरी आहेत, त्या सगळ्याचा नक्षत्रात विचार केलाय. आणि मी वारंवार मूळ नक्षत्राकडे काय येतो तर हे मूळ नक्षत्र जे तेजस्वी आहे, म्हणजे एकेकडे असं लिहिलंय त्या नक्षत्रात ते तारे आग ओकतात असं लिहिलंय. म्हणजे एक सूर्याची कल्पना कर आणि असे 11 सूर्य एकत्र असलेलं ते नक्षत्र, मग काहीतरी त्या जातकावर परिणाम होत असणार ना जन्माला आल्यानंतर. त्यावेळेची स्थिती, मूळ प्रारब्ध. मग असं आश्लेषा विशाखा मूळ नक्षत्र ताऱ्यांचा काय काय परिणाम होतो ते कुंडलीत दिलंय. विशाखा असेल तर कुठे परिणाम होतो, मूळ असेल तर नातेवाईकांवर कसा परिणाम होतो, सासू सासरे वगैरे. आश्लेषाचं पण तेच आहे. मग जी शांती करतात ती शांती मी जवळून पाहिले. 5 तासाचा विधी आहे. त्या नक्षत्रांच्या देवता आहेत, आराध्य वृक्ष आहेत. मग त्या काही उग्रपणाचा त्यांचा त्रास होऊ नये हा सगळा विचार करून त्यांनी नक्षत्रात त्या देवतांची स्तुती, त्यांना आवडणारे नैवेद्य हे सगळं बसवलंय. आणि हा त्याचा जन्म जो झाला, ही वेळ अशुभ आहे, त्याच्यावर परिणाम करणारे, म्हणून त्याचा पुनर्जन्म व्हावा म्हणून प्रार्थना आहे. 60ला वगैरे 70ला जशी मार्कंडेयांची प्रार्थना तशी यांची प्रार्थना आहे. मग बालकाचा जन्म एकाच प्राण्यातनं होऊ शकतो, एक आई त्याची, आणि नाही तर गाय. बाकी प्राण्यांना त्यांनी महत्व दिलं नाही. आजही लोक म्हणतात 33 कोटी देव आहेत तिथे. त्या गायीचं महात्म्य फार मोठं आहे. बुद्धिवादी लोक वेगवेगळा अर्थ लावतात. मग त्या गायीच्या मुखातून जन्म झालाय दाखवण्यासाठी पुन्हा जन्माचं सगळं शांती आहे ती. तर सुपाट ठेवायचं, गायीच्या पायातनं असं त्याला काढायचं, मग तिकडनं घ्यायचं, आणि ती वेळ ही त्याची नवीन वेळ, ती आधी काढलेली असते शांतीची वेळ. अशा वेळी मूळ असल्याच्या विशाखाची तीव्रता कमी होते. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या राशीत कोणतं नक्षत्र आहे यावर अवलंबून असतो. मग एकाच राशीच्या पण 2 भिन्न नक्षत्र असलेल्या व्यक्तींचं जमतं का? मॅच मेकिंग पुरतं म्हणत असाल तर प्रचंड जमतं. कारण उभयतांचे रास एक नक्षत्र वेगळं, गुण 36, मॅक्सिमम 36 गुण आहेत. पंचांगात ते कॅल्क्युलेट केले कुठल्या याला कुठले गुण, नाडी वगैरे. एक राशी विरुद्ध नक्षत्राला 36 गुण म्हणजे प्रचंड मान्यता. पण एक राशी एक नक्षत्राला एक नाडी येते म्हणून फुली करू नये. निश्चयी दोघांचं नक्षत्र एक असेल तर ज्या ज्या पातळ्यावर ते एकत्र येणार आहेत ते फ्रस्ट्रेशन होतं. एक राडी दोष असता मनुष्याच्या लैंगिक जीवनात समस्या येतात. जुन्या काळात हे सांगत नव्हते. एक नाड असता विवाह सर्वथा वर्ज्य करावा बस. आज बाबा वाक्यम प्रमाणम नाहीये. आता ह्या मुलांना मी जेव्हा वाडीला वेगळ्या खोलीमध्ये घेऊन समजावतो तर टॅली करतात. अरे अगदी बरोबर आहे, माझी आद्यनाडी आहे. माझं एक मित्र आहे, त्याचं मी पाहिलं कॅज्युअली, त्याची आद्यनाडी आहे, त्याचं प्रपोजल आहे, बघायला लॉजिकली उत्तम स्थळ आहे, मला नाही वाटत करावं. हे नाही वाटत हा आकर्षणाचा भाग आहे. म्हणून एक नाडीला केवळ इश्यू प्रॉब्लेम नाही आहे, लैंगिक जीवनाचा पण प्रॉब्लेम आहे. आणि असं लैंगिक जीवन मेजरेबल असताना झालेलं कन्सेप्शन क्रिपल्ड संतती असं लॉजिक आहे. व्यंगपूर्ण संतती. 27 नक्षत्रांपैकी कोणती नक्षत्र चांगली, मध्य किंवा कोणती कमी फळ देणारी आहेत? शुभचित्त नक्षत्र सगळ्यात श्रेष्ठ, पुष्य. मध्यम नक्षत्रामध्ये अनुराधा आहे,
ज्या ज्या नक्षत्रांची सौम्य वर्णन मी सांगितली आहे तिथे मध्यम, पण टोकाला जाऊन अशुभ आणली तर असल्याच्या मूळ विशाखा. मग असं गृहीत धर, पुष्य टॉपला आहे, विशाखा ज्येष्ठा मूळ बॉटमला आहे आणि मधली जी आहेत ती मध्यम आहेत. पण मध्यम आहेत म्हणताना सुद्धा हा मुलगा कसा आहे, मध्यम आहे, पण कोण आहे, तो साऊथ इंडियन आहे. मग आला प्रश्न आमच्या भाषेचा वगैरे कल्चरचा. तर तुम्हाला अनुराधा मध्यम चांगला आहे म्हणजे काय, पण अनुराधा विषयासक्त नक्षत्र आहे. मग त्या व्यक्तीशी लग्न करणाऱ्याला विषयवासना पुरी करता आली पाहिजे ना, हा भाग आहे. म्हणून तुम्ही ते मित्रांच्या बाबत म्हणताय का जोडीदाराच्या बाबत ते कळलं पाहिजे. पण त्यांचा प्रश्न तर असा असेल, वडिलांची आणि मुलाची एक रास पण नक्षत्र विरुद्ध, त्याचा काही संबंध नाही. नक्षत्राचं मॅच मेकिंग वधूवरांच्या सगळ्या नाजूक संबंधावर आधारलंय. पण हे नक्षत्रांच्या फळाबद्दल विचारलंय की चांगली, मध्य आणि हे फळ म्हणजे स्वभाव. हा, ते आता मी सांगितलेले. बरोबर. मध्यम, उत्तम पुष्य आणि कनिष्ठ म्हणजे वर्स्ट मूळ विशाखा असल्याच्या. मला सुभग चित्त हा शब्द खूप आवडला. प्रश्न विचारलाय, गुणमेलन करताना नक्षत्रांचा विचार केला जातो का, आणि जर होत असेल तर कोणती नक्षत्र एकत्र येतील तर ते विवाह यशस्वी ठरतील? गुणमेलनच नक्षत्रावर अवलंबून आहे, गुणमेलन राशीवर अवलंबून नाही. पंचांगामध्ये मेष अश्विनी पासून मीन रेवतीपर्यंत आडवी नक्षत्र लिहिली आहे ती वराची, आणि मेष अश्विनी ते मीन रेवती उभी लिहिली आहे ती वधूची. मग वृश्चिक अनुराधाचा वर याच्या समोर कर्क पुष्याच्या वधूचे गुण किती तो काटकून काढायचा, आणि तिथे 18 किंवा 18च्या वर असतील गुणाने जमते. 18च्या खाली असेल तर खाली काकडा असतो, कुठला दोष आहे, किंवा सरळ फुली असते षडाष्टक असेल तर. ही वराची नक्षत्र, ही वधूचे नक्षत्र काटकून चालायचं. नक्षत्र ओरिएंटेडच मॅच मेकिंग आहे, राशी ओरिएंटेड नाही. अशी नक्षत्र कुठली कोणाशी जमतात हे एका वाक्यात सांगता येणार नाही. तुम्ही पंचांग काढा, उभी नक्षत्र बघा, आडवी बघा, आणि तुमच्या लक्षात येईल मेष अश्विनीचे मेष भरणीशी 36 गुण. राशी एक नक्षत्र विरुद्ध. अनुराधा विषयासक्त नक्षत्र आहे, कदाचित हे उत्तरा रसिक नक्षत्र आहे, 24-25 गुण, जास्तीत जास्त गुण. जिथे वेवलेन जमते तिथे गुण जास्त. म्हणजे आमच्या पूर्वजांनी उभयतांच्या स्वभाव मिलनाला फार महत्व दिले. विचार कर, किती लग्नाला वर्ष झालेली असो, संध्याकाळी बायको आतुरतेने नवऱ्याची वाट बघते. किती दृश्य विलोभनीय पण दुर्मिळ पण आहे जसा काळ पुढे जाईल. तर ते एक आर्टिकल मी या आमच्या वधूवरांना वाचून दाखवतो. का डॉक्टरांनी लिहिलेलं आर्टिकल आहे, उतार वयांतील कामजीवन. आणि तिथे त्या वृद्ध बाईने सांगितलंय की आजही माझा नवरा येताना काय करतो म्हणे, तुम्हाला फोनवर शीळ घालतो. आणि ती शीळ ऐकल्यावर माझ्या रोमांच उभे राहतात. हे नावा पत्त्यानिशी डॉक्टरने स्वतःच्या नावा डिग्रीनिशी आर्टिकल लिहिलंय. ते 2 वर्षापूर्वी आर्टिकल मी आज मुलांना वाचून दाखवतो. तुम्हाला लग्न करायचं आहे ना, मग तुम्ही नीट शास्त्र समजून घ्या. नगाला नग हे कोणतरी आणला असं नाही, तो लाईफ टाइमचा जोडीदार आहे, भिन्नलिंगी आहे, निसर्गता अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. तर ती खूप आवडणं हे नक्षत्रावर अवलंबून आहे. म्हणून त्यांना सांगायचं नक्षत्राशिवाय मॅच मेकिंग नाही. आणि मग ज्या नक्षत्राची जी आवड ती जिथे जुळते. आता पुष्य नक्षत्राचं ज्येष्ठाशी कधी तुम्हाला छान गुण जमणार नाही, ज्येष्ठा तामसी, पुष्य शांत आहे. मग पुष्याचं उत्तरा भाद्रपदाशी दाखवतील चांगले गुण. हे स्वभाव मॅच होणं. तू सांगते माझी एक मैत्रीण आहे, माझ्यासारखी शांत आहे, मला फार आवडत नाही. म्हणजे स्वभाव दोघींचे शांत म्हणजे आवड. मग अशी एक प्रश्न आपण घेतला होता की राशी एक आहेत पण नक्षत्र भिन्न असतील तर त्या व्यक्तींचं जमेल का? तर आता मेष राशीतच मला काही त्याला अपवाद असतील, बरोबर ना? रास मेष पण अश्विनी नक्षत्र आणि भरणी असेल तर ते जमत नाही असं तुम्ही म्हणाला. नाही, तर 36 गुण येतील. मग ते योग्य नाही. 36 गुण उत्तम. उत्तम. मी असं काय मिनिमम 18 पाहिजे. हा, तू जे ऐकलंस ते असं उभयतांची एक राशी असणे, नक्षत्र एक असलं तर नाडी एक येते. मग ते सर्वथा वर्ज्य म्हणून. पण हे स्ट्रिक्टली वधूवरांपुरतं. साहेब आणि क्लार्क ह्याच्यामध्ये नाही लावायचं. ते मी असं
ऐकलंय की अगदी 36च्या 36 गुण पण जमू नयेत. तो आकडा 36चा आहे, 3 पाटीला विरुद्ध आहे, 6 इकडे आहे, म्हणून उगीच ते पिल्लू सोडलंय. आपण जेव्हा म्हणतो का नाही 40 वेळा तुला सांगितलं, 42 56 वेळा सांगितलं, 56 तर फारच शब्द म्हणतो. हो का? हे असे काय काय पिल्ल सोडलेले आहेत. तर 3 विरुद्ध आहे, 6 विरुद्ध आहे. पण तुम्हाला 36,000ची लॉटरी लागली, तुम्ही 1,000 परत येणार नाही, 35 करा. तिथे 36 चालतं तुम्हाला, गुणात का नाही चालत? 6च्या पुढे केवढी शून्य. पण तरी सुद्धा गुणामध्ये त्यांनी गुण कसे काढले तर नाडीचे मोघे असं करत करत 36 आलेत. तर 36 हा आकडा अशुभ नाही. 3 आणि 6ची टोकं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणून असं वाटतं. पुढे जाऊया. नक्षत्रांचे ऋणफळ कमी करण्यासाठी काही उपाय आहेत का? आपण उपासना सांगितलेलेच आहेत की वृश्चिक ज्येष्ठावर तामसीपणा खूप आहे, राग आहे. तो राग कमी करणारी स्तोत्र आपण कितीतरी वाचून दाखवलीत. अमुक नक्षत्र मकरे मधलं अमुक नक्षत्र आहे, विशेषतः धनाढ्य म्हणून ज्याचं वर्णन केलंय असं धनिष्ठा पण आहे, पण त्यांचे काय आर्थिक प्रॉब्लेम आहेत. महालक्ष्मी अष्टक आहे. पुष्कळांना पुरुषांना भयगंड फार असतो. ऑफिसला जायचं बॉसची भीती वाटते, ड्रायव्हिंग करायचं भीती वाटते, दुर्गा स्तोत्र आहे. मुलांच्या लक्षात राहत नाही अभ्यास, नील सरस्वती आहे. भक्तिसागरच्या अनुक्रमणिका इंडेक्स पहा आणि खाली फलश्रुती दिलेली आहे. सेपरेट पान आहे, त्याच्यावर पान नंबर अमुक अमुक, इथे स्तोत्र याचं हे फळ आहे. त्याचे अनुभव घेणारा माणूस समोर बसलाय. रामरक्षाचं काय आपल्या घरोघरी रामरक्षा म्हणतात. बुधकौशिक ऋषीने रचलेले रामरक्षा एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. महापातकाचा नाश करणारे. लहान मूल रड रड रडते, थांबत नाही. कोणी म्हणतात काळं जबलं घातलंय म्हणून रडते, ते काढा तरी थांबत नाही. रामरक्षा म्हणा, उद्बत्ती लावा, ती विभूती लावा, मूल शांत होतं. ताकद आहे ना त्याच्यात. बुधकौशिक ऋषीने हे रचलं, ते काही योजनाच अशा केल्या की पॉवर आहे त्याच्यामध्ये. ही आधी खात्री करून घ्या. बोबड्या मुलाला त्याची वाणी सरळ करायची आहे तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र त्याला वाचायला लावा. भले त्याला सुरुवातीला एक एक अक्षर एक एक पुन्हा पुन्हा म्हण. आणि अचानक होतं असं गुरुचरित्र अध्याय. कोल्हापूरच्या ब्राह्मणाच्या मुलाला महाराजांनी प्रचंड वक्तृत्व दिलं, निर्बुद्ध म्हणून त्याची हेटाळणी व्हायची. गुरुचरित्र या ग्रंथात चमत्कार नाही, कृपा काय दर्जाची होऊ शकते ते दाखवलंय. त्यांनी भक्तिसागर वाचलं तर कळेल. बरोबर. पण रत्नांविषयी सुद्धा विचारलंय. काय प्रश्न की रत्न वापरून ते ऋण. परत लक्षात घ्या, स्तोत्र हे आत्म्याला जाऊन भिडणार आहे, आतून सुधारणा करणार आहे. रत्न हे वरवरचं औषध आहे. ज्याला जखम होते त्याला काही लोक शहाणपणाने वरवर चुना लावतात, तंबाखू लावतात, आयोडीन लावतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, ते रस्टेड आयर्न आणि घोड्याच्या लिदीमध्ये प्रचंड प्रमाणावर टिटॅनसचे जर्म्स असतात. घोडा जर कधी काही चावला, 1 नाही 2 नाही 5-5 इंजेक्शन टिटॅनसचे घ्यावे लागतात, कारण घोड्याच्या लेदीमध्ये ते जर्म्स असतात. मग तुम्हाला एक कळलं पाहिजे, जखम आहे मी लावली, पण जखम झाली त्यावेळेला ज्या फोर्सने शरीरात रक्त वाहते ते जर्म्स खेचले गेले असतील ना रक्तामध्ये. आणि 24 आवर्सची लिमिट आहे. धनुष्यासारखं होतं म्हणून धनुर्वात. आणि इतकं वाईट दुखणं आहे ते आज फार सोपं झालं आपल्याला. पण लोक म्हणतात 24 तासाच्या टीटी घ्यावं, 12 तासात इन्फेक्शन झाले लोक मी पाहिलेत. मग रत्न वापरणं म्हणजे वरवर ऍस्पिरिट लावणं. तुम्हाला वाटतं, पण रक्त आलंय म्हटल्या बरोबरच सेफ साईड म्हणून इंजेक्शन घ्यावं असं डॉक्टर सांगतात. आणि आता तर दर 6 महिन्यांनी या मेडिकलच्या मुली नर्सेस वगैरे घेऊनच टाकतात इंजेक्शन. एक टीटी घेतलं 6 महिने बघायला नको. हा भाग जसा आहे तसं मला प्रचंड मानसिक त्रास आहे. मोती मानसिक त्रास म्हणजे वापरला, त्या मोत्याचे ऑरेंज कलर माझ्या शरीरात भिंत आहेत, पण माझ्या मनात आमूलाग्र बदल करायचा आहे, तो साधनेनेच होईल. म्हणून मी जेम्सला जास्त महत्व दिलं नाही, स्तोत्रानं दिलं. मी स्तोत्र म्हणायला माझं मन, माझी बुद्धी, माझी शरीरातली अतियंत्रणा काम करायला लागते. आणि हे एक मोती फक्त नारिंगी रंग देईल, बऱ्यापैकी झोप लागते, बऱ्यापैकी शांत वाटते, असं बऱ्यापैकी नाही, कम्प्लीट रिझल्ट पाहिजे.
जे लोक अंतःकरणपूर्वक साधना करतात त्यांना रत्नाची गरज नाही. पण साधना करायला नको आहे, मानसिकताच नाही आहे, तर मग कुठला प्रॉब्लेम आहे, त्याला कुठली रत्न? राशीचक्र पुस्तकात जेम थेरपीवर जवळजवळ 56 पानं लिहिली आहेत. जेम थेरपी, रत्नांची उपचार पद्धती. आज आम्ही रत्न वापरायला देतो, पण रत्न डिस्कवर लावून त्यांचं सेंट्रिफ्युगल फोर्सने पेशंटला ट्रीट करण्याची पद्धत आहे, जी मी केली कित्येक वर्ष. त्याच्यामध्ये राशीचक्र पुस्तकात हा भाग दिलाय. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? डिप्रेशन येतं, रिझल्ट मिळत नाही, एक पुरुषार्थाचा अभाव जाणवतोय. एक तर दुर्गा स्तोत्र, नाही तर कोरल पोळं किंवा पोळं वापरून दुर्गा स्तोत्र फारच उत्तम. पण ज्याला जो प्रॉब्लेम तेच रत्न दिलं पाहिजे. मुलीच्या विवाहस्थानात हर्षल आहे, वाटेल ते झालं तर लग्न होत नाही, मुलाचं सुद्धा, आणि त्याला अलेक्झांड्राच दिला पाहिजे. हर्षलाला मंत्र नाही, हर्षल नास्तिक आहे, रूढीबाह्य आहे, त्याला फक्त अलेक्झांड्राच दिला पाहिजे. हे जाणणारा माणूस पाहिजे. नाही तर कोणी उठतो, काय बाळ तुझे रस काय? वृषभ, हिरा वापर. अरे हिऱ्याची कॉस्ट काय? आज तो माणूस आहे पोस्टर क्लार्क आणि आपण सांगतोय त्याला हिरा वापर. जरा विचार करत नाही, त्याच्या डोक्यात ते बसतं. मग तो जातो, जवेरी म्हणतो 35,000 रुपये कॅरेट, बस स्वस्तातला द्या, अमेरिकन डायमंड घ्या 200 रुपये. ते येडं ते वापरत बसतं. काय रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला? लग्नाची मुलगी पाहिजे, बाहुली नको आहे. तसं अमेरिकन डायमंड ही बाहुली आहे, लाईफ नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे रत्न कुठली पाहिजे तर तुम्ही नीट समजून तरी घ्या पुस्तकातून किंवा तज्ञाला विचारा. बरोबर. एक मोठं आपण तक्ता दाखवत होतो नक्षत्रांचा भाग करताना, तरीही हा एक प्रश्न आलाय की एखाद्या राशीत कोणती 2.25 नक्षत्र आहेत हे कसं ठरतं आणि नक्षत्रांचं नामकरण कसं झालं? कितीतरी गोष्टींच्या नामकरणाचा ऋषीचं कुळ, नदीचं मूळ सापडत नाही. पण काही संस्कृत शब्दांचे उच्चार, ध्वनी आदिमानवापासून एक प्रॅक्टिसने त्याने एक ठरवलं ध्वनीचा उच्चार, त्याप्रमाणे ते घडत असतील. तसं ही नावं कशी पडली याच्या बाबतीत कधी कधी काहीही स्ट्रेस लागत नाही. पण कशी ठरली? अंशाने ठरली. सूर्योदय झाल्यावर सकाळी 6ला सूर्योदय असेल, 6 ते 8 पर्यंतचा 30 अंशाचा भाग ही राशी. त्या 30 अंशाचे मग त्याने 3 अंश वीज केला, 3 अंश, मग 6 वाजता सूर्योदय झाला, 6:30ला कुठे असेल एवढा भाग अंश, पुन्हा 30 अंश. असं करत करत त्याने 30 अंशाची राशी बनवली, 13 अंश वीज कलेचं नक्षत्र बनवलं, 3 अंश वीज कलेचं चरण बनवलं. मग इथे थांबूया, कारण आपले थोडा वेळ थोडा वेळ नाही, आपला विषय इथे पूर्ण करावा लागतो वेळेअभावी. तेव्हा इथे थांबूया. सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने नेहमीप्रमाणेच मी आभार मानते.